हॅलो स्टुडंट्स, तर लास्ट टाइम आपण डिस्प्लेसमेंट करंट स्टडी करत होतो. डिस्प्लेसमेंट करंट से रिलेटेड लास्ट टाइम आपण एक क्वेश्चन बघितलेला होता, न्यूमरिकल बघितलेला होता. आणखी एक न्यूमरिकल याच्याशी रिलेटेड बघूया. अ कंडेन्सर हॅज टू कंडक्टिंग प्लेट्स ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. ओके, म्हणजे कंडेन्सर म्हणजे कॅपॅसिटर. त्याला दोन प्लेट्स असतात. तर प्रत्येक प्लेटची रेडियस जी दिलेली आहे ती रेडियस किती दिली आहे? 10 सेंटीमीटर दिली आहे. सेपरेटेड बाय डिस्टन्स 5 mm, म्हणजे सेपरेशन बिटवीन द प्लेट दिलंय. दोन प्लेट्सच्या मधलं सेपरेशन दॅट इज 5 मिलीमीटर दिलेलं आहे. इट इज चार्ज्ड विथ अ कॉन्स्टंट करंट, म्हणजे कंडेन्सरला पाठवलेला करंट. कंडेन्सर आपण चार्ज करतो किंवा कॅपॅसिटर आपण चार्ज करतो, तर चार्जिंग करंट किती आहे? 0.15 एम्पियर. म्हणजे हा कसला करंट आहे? कंडक्शन करंट आहे, आयसी. म्हणजे बॅटरीकडून कॅपॅसिटरला जाणारा करंट 0.15 एम्पियर. The magnetic field at a point 2 centimeter from the axis in the gap is. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? मॅग्नेटिक फील्ड इन द गॅप फाइंड आउट करायचं आहे. आणि कुठं फाइंड आउट करायचं आहे? ऍट अ डिस्टन्स दॅट इज स्मॉल आर, दॅट इज 2 सेंटीमीटर फ्रॉम द ऍक्सिस. म्हणजे याची डायग्राम जर काढायची झाली तर डायग्राम अशी येणार आहे, लक्षात घ्या. ओके, कंडेन्सर हॅज टू प्लेट्स. ओके, या प्लेट ज्या आहेत त्या सर्क्युलर प्लेट असं असणार आहेत. ही फर्स्ट प्लेट असणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोर काय असणार आहे? ही सेकंड प्लेट असणार आहे. ओके, या दोन पॅरलल प्लेट्स आहेत. आणि या ज्या दोन प्लेट आहेत या कुणाला जोडलेल्या असणार आहेत? फॉर एक्झाम्पल एका बॅटरीला जोडलेले असतील, लाईक दिस. ओके, बॅटरीला या पद्धतीने जोडलेले आहे. सो दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल, दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल. आता बॅटरी काय करणार आहे? या कंडेन्सरला कॅपॅसिटरला चार्ज करणार आहे. आणि चार्ज करण्यासाठी किती करंट सेंड करणार आहे? 0.15 एम्पियर असा करंट सेंड करणार आहे, लक्षात घ्या. असा करंट सेंड होणार आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक प्लेटची रेडियस, या प्लेटची रेडियस किती दिली आहे? रेडियस आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर रेडियस दिली. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलंय? या कंडेन्सरचा जो ऍक्सिस आहे त्या ऍक्सिस पासून किती डिस्टन्सला? स्मॉल आर डिस्टन्सला. हे स्मॉल आर डिस्टन्स म्हणजे 2 सेंटीमीटरला या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती असेल असं विचारलंय. आता दोन प्लेट्सच्या मध्ये कुठला करंट असतो? डिस्प्लेसमेंट करंट असतो दोन प्लेट्सच्या मध्ये, बरोबर आहे ना? दोन प्लेटच्या मध्ये डिस्प्लेसमेंट करंट असतो. आणि आपण डिस्प्लेसमेंट करंटच्या प्रॉपर्टीमध्ये बघितलंय की डिस्प्लेसमेंट करंट जो आहे तो दोन प्लेट्सच्या मध्ये जेवढं सगळं व्हॉल्यूम आहे त्या सगळ्या व्हॉल्यूम मध्ये काय झालेला असतो? डिस्ट्रीब्यूट झालेला असतो, बरोबर? पूर्ण व्हॉल्यूम मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाची प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे की जेवढा कंडक्शन करंट असतो तेवढाच डिस्प्लेसमेंट करंट असतो. सो कंडक्शन करंट इज इक्वल टू काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट करंट, किंवा डिस्प्लेसमेंट करंट इज इक्वल टू कंडक्शन करंट असणार आहे. सो इथे डिस्प्लेसमेंट करंट किती येणार बघा? कंडक्शन करंट दिलेला आहे 0.15 एम्पियर. त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट करंट देखील येणार आहे 0.15 एम्पियर. या दोन प्लेट्सच्या मध्ये असणार आहे डिस्प्लेसमेंट करंट. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या की आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कुठल्या काढायचं आहे? आतल्या एका पॉईंटचं काढायचं आहे. म्हणजे कंडेन्सर प्लेटची रेडियस किती आहे? 10 सेंटीमीटर आहे. आणि किती डिस्टन्सला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायला सांगितलंय? स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सला. स्मॉल आर डिस्टन्स म्हणजे किती आहे? 2 सेंटीमीटर. मग आता इथलं मॅग्नेटिक फील्ड काढण्यासाठी एवढ्या एरिया मधलाच आपल्याला करंट घ्यावा लागणार, एवढ्या एरिया मधला डिस्प्लेसमेंट करंट घ्यावा लागणार आहे. ओके, आणि मग मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. ओके, एवढ्या एरिया मधला. म्हणजे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन प्लेटच्या आतमध्ये एखादा पॉईंट असेल आणि त्या पॉईंटचं मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल ना, तर त्या पॉईंटच्या आतला फक्त करंट घ्यायचा. लक्षात येत आहे? ओके, ठीक आहे. मग आता हे कसं काढता येईल बघा. सर्क्युलर प्लेटचा टोटल एरिया किती असणार आहे? टोटल एरिया पाय इंटू कॅपिटल आर स्क्वेअर. कारण सर्क्युलर प्लेटची रेडियस किती आहे? 10 सेंटीमीटर आहे. तर पाय आर स्क्वेअर एवढ्या एरियासाठी करंट किती येणार आहे? टोटल करंट येणार आहे. टोटल करंट म्हणजे किती? 0.15 एम्पियर येणार आहे. तर आपल्याला या पॉईंटचा मॅग्नेटिक फील्ड काढायचा आहे म्हणजे एवढा सर्क्युलर एरिया फक्त घ्यावा लागणार. हा शेडेड सर्क्युलर एरिया जो आहे ना, तो पिंक कलर मध्ये जो आहे तो तेवढाच एरिया आपल्याला घ्यावा लागणार आहे. तो एरिया म्हणजे काय असणार आहे? पाय इंटू स्मॉल आर स्क्वेअर. त्याच्यामधला फक्त डिस्प्लेसमेंट करंट आपल्याला आयडी फॉर एक्झाम्पल 1 म्हणूया, किंवा फक्त आय म्हणूया त्याला, आयडी 1 म्हणण्यापेक्षा तिथला डिस्प्लेसमेंट करंट आय आपल्याला काढावा लागेल. दोन इक्वेशनचं डिव्हिजन केलं
हे पहिलं इक्वेशन दुसऱ्या इक्वेशनचं डिव्हिजन केलं तर काय होणार बघा, आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओके, आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे 0.15 डिवायडेड बाय आय येणार आहे. अँड देअरफॉर तेवढ्या छोट्या एरिया मधला करंट जो येणार आहे तो काय येणार आहे, आय ला एलएचएस ला घेऊया, स्मॉल आर स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल आर स्क्वेअर इंटू 0.15 येणार आहे. म्हणजे तेवढ्याच एरिया मधला करंट येणार आहे. स्मॉल आर ची व्हॅल्यू आहे 2 सेंटीमीटर, कॅपिटल आर ची व्हॅल्यू आहे 10 सेंटीमीटर, याचा स्क्वेअर इंटू 0.15. आता हे 2 सेंटीमीटर आहे, मीटर मध्ये ऍक्च्युअली कन्वर्ट करायला पाहिजे. मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर 2 × 10⁻² न्यूमरेटरला येणार आणि डिनॉमिनेटरला पण 10 × 10⁻² येणार आहे. ते -2 काय होते, कॅन्सलच होते, त्याच्यामुळे ती काय लिहायची गरज नाहीये. सो 2 चा स्क्वेअर असणार आहे 4, 10 चा स्क्वेअर असणार आहे 100 इंटू 0.15. तर हा करंट येणार आहे 15 4 60 म्हणजे 0.6 डिवायडेड बाय 100 म्हणजे 0.006 येणार आहे. 0.006 एम्पियर करंट. म्हणजे हा करंट आपण असा लिहू शकतो की 6 × 10⁻³ एम्पियर. लक्षात आलं का बघा, म्हणजे दोन प्लेट्स पूर्ण एरियावर, प्लेटच्या पूर्ण एरियावर करंट किती असणार आहे, दॅट इज 0.15 एम्पियर. आणि या मधला जो एरिया आहे, एवढा छोटासा एरिया, या छोट्याशा एरियाच्या मध्ये करंट किती असणार आहे, 6 × 10⁻³ हे लक्षात आलं का बघा. म्हणजे या पॉईंटचं मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल, म्हणजे स्मॉल आर डिस्टन्सला असणारा जो पॉईंट आहे त्या पॉईंटचं मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल तर त्या पॉईंटच्या आतलाच फक्त करंट घ्यावा लागेल. त्या पॉईंटच्या आतला जो एरिया आहे ना, सिलेंड्रिकल एरिया या पद्धतीनं, त्या पॉईंटच्या आतलाच एरिया आपल्याला घ्यावा लागणार आहे, एवढ्या पार्ट मधला एरिया. ठीक आहे, एवढ्या पार्ट मधला करंट आपल्याला घ्यावा लागणार आहे. मग आता मॅग्नेटिक फील्डचा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये एक फॉर्म्युला आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे, तो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला इथं वापरणार आहे. आता मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला असतो μ0 × I डिवायडेड बाय 2πr. ओके, तर μ0 म्हणजे काय असतं, परमिएबिलिटी, तो एक कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू असते 4π × 10⁻⁷. करंट किती घेणार आहे आपण, 6 × 10⁻³ एम्पियर डिवायडेड बाय 2π आणि डिस्टन्स किती आहे, स्मॉल आर डिस्टन्स आहे ना, ते किती 2 सेंटीमीटर आहे, म्हणजे 2 × 10⁻² मीटर होणार आहे. आणि याच्यामध्ये आता बघा 2π × 2 म्हणजे 4π, 4π कॅन्सल होणार, शिल्लक राहणार आहे 6 × 10⁻². 6 × 10⁻² किती होणार आहे, -7 -3 म्हणजे -10, -10 बाय -2 म्हणजे -8 आणि एसआय युनिट मॅग्नेटिक फील्डचं असतं टेस्ला. तर या पद्धतीनं कंडेन्सर हा जो कॅपॅसिटर किंवा कंडेन्सर जो आहे, त्या दोन प्लेटच्या मध्ये ऍक्सिस पासून 2 सेंटीमीटरला म्हणजे स्मॉल आर डिस्टन्सला एवढं मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, 6 × 10⁻⁸, जे कोणामुळे तयार होणार आहे, त्या पॉईंटच्या आतल्या डिस्प्लेसमेंट करंटमुळे. लक्षात येते का बघा, म्हणजे एखाद्या पॉईंटचं, म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय, ही कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्या. या पॉईंटचं मॅग्नेटिक फील्ड मला जर काढायचं असेल तर या पॉईंटच्या आतलाच डिस्प्लेसमेंट करंट आपल्याला सगळा घ्यावा लागणार आहे, म्हणजे एवढा सिलेंड्रिकल एरिया छोटासा ऍक्सिस पासून. ठीक आहे, म्हणजे ऍक्सिस पासून 2 सेंटीमीटर, ऍक्सिस पासून 2 सेंटीमीटरला मॅग्नेटिक फील्ड किती आहे हे फाइंड आउट करण्यासाठी ऍक्सिस पासून 2 सेंटीमीटरचा आपल्याला एरिया कन्सिडर करावा लागेल आणि त्या एरिया मधला करंट काढावा लागेल आणि तो करंट मॅग्नेटिक फील्ड साठी घ्यावा लागणार आहे. आणि मॅग्नेटिक फील्डचा हा इथं स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. ओके, सो आय या करंट मुळे आर डिस्टन्सला किती मॅग्नेटिक फील्ड पोहोचतं, B = μ0 × I डिवायडेड बाय 2πr. याच्यामध्ये सगळ्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज प्लेस केलेल्या आहेत. ओके, हॅलो स्टुडंट्स, आणखी एक क्वेश्चन बघूया रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट करंट. ओके, क्वेश्चन काय दिलाय बघा, अन AC RMS व्होल्टेज ऑफ 2 व्होल्ट, म्हणजे इथं व्होल्टेज तुम्हाला दिलेला आहे, AC RMS voltage of 2 volt having frequency of 50 hertz. So here frequency is also given, it is 50 kilohertz, is applied to a condenser of capacity. Okay, condenser ची कॅपॅसिटी दिली आहे 10 मायक्रोफॅरड. म्हणजे लक्षात घ्या 2 व्होल्ट एवढा RMS व्होल्टेज, AC RMS व्होल्टेज कॅपॅसिटरला लावलेला आहे, ज्याची फ्रिक्वेन्सी आहे 50 किलोहर्ट्ज, कॅपॅसिटी आहे 10 मायक्रोफॅरड.
द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड बिटवीन द प्लेट्स विचारलंय. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड बिटवीन द प्लेट्स इफ रेडियस ऑफ इच प्लेट इज 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर तर मॅग्नेटिक फील्ड काढायला सांगितलंय. आता बघा पुन्हा एकदा डायग्राम आपण अंडरस्टँड करून घेऊया याची. सो दिस इज अ वन कॅपॅसिटर प्लेट. ओके, दिस इज अनदर कॅपॅसिटर प्लेट. ओके, सो पॅरलल प्लेट कॅपॅसिटर मध्ये दोन प्लेट्स असतात ज्या एकमेकाला पॅरलल असतात लाईक दिस. दिस इज द फर्स्ट प्लेट, दिस इज द सेकंड प्लेट. आणि हा जो कॅपॅसिटर जोडलेला आहे तो आता एसी सोर्सला जोडलेला आहे, अल्टरनेटिंग करंटच्या सोर्सला जोडलेला आहे. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट, एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट, एसी सोर्सला जोडलेला आहे. ठीक आहे, आणि हा जो एसी सोर्स आहे याचं व्होल्टेज आहे 2 व्होल्ट. ओके, हा जो कॅपॅसिटर आहे या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी दिली 10 मायक्रोफॅरेड. ओके, या प्लेटची जी रेडियस आहे, रेडियस किती आहे, दॅट इज 10 सेंटीमीटर आहे. रेडियस इज गिव्हन ॲज 10 सेंटीमीटर. आणि हा जो अल्टरनेटिंग सोर्स आहे तो 2 व्होल्ट आणि याची फ्रिक्वेन्सी आहे 50 किलोहर्ट्झ. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे. आता क्वेश्चन मध्ये विचारलंय काय, व्हॉट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड बिटवीन द प्लेट्स. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड बिटवीन द प्लेट म्हणजे कुठं क्रिएट होणार, या ठिकाणी, जे पूर्ण डिस्प्लेसमेंट करंटमुळे तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड. कारण या दोन प्लेटच्या मध्ये काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट करंट असणार आहे. आणि या डिस्प्लेसमेंट करंटमुळे काय होणार आहे, तर दोन प्लेटच्या मध्ये मॅग्नेटिक फील्ड बी तयार होणार आहे. तर मॅग्नेटिक फील्ड बी काढावं लागणार आपल्याला. आता मॅग्नेटिक फील्ड बी काढायचा फॉर्म्युला काय, हा फॉर्म्युला पाठ करा. हा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मधून आलेला आहे. हा फॉर्म्युला काय असतो, म्यू नॉट इंटू डिस्प्लेसमेंट करंट डिवायडेड बाय 2 पाय इंटू कॅपिटल आर, म्हणजे डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस, दॅट इज कॅपिटल आर, म्हणजे 10 सेंटीमीटर येणार. हा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या, मॅग्नेटिक फील्ड काढायचा. आता या फॉर्म्युल्यामध्ये काय काय लागणार आहे, म्यू नॉट हा कॉन्स्टंट आहे ज्याची व्हॅल्यू असते 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. ठीक आहे, ते आपल्याला माहितीच आहे. फक्त डिस्प्लेसमेंट करंट तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. डिस्प्लेसमेंट करंट म्हणजे दोन प्लेट्सच्या मध्ये करंट किती असणार आहे. आता बघा, दोन प्लेटच्या मध्ये जो करंट असतो त्याला डिस्प्लेसमेंट करंट असं म्हणतो. आणि हा डिस्प्लेसमेंट करंट किती असतो लक्षात घ्या, जेवढा पाठीमागून कंडक्शन करंट असतो तेवढाच मध्ये काय असतो, डिस्प्लेसमेंट करंट असतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हा कंडक्शन करंट म्हणजे एसी सोर्स कॅपॅसिटरला जोडल्यामुळं या सर्किटमध्ये किती करंट प्रोड्यूस होणार ते काढावं लागेल, दॅट इज कंडक्शन करंट. आणि जेवढा कंडक्शन करंट असणार आहे तेवढाच डिस्प्लेसमेंट करंट असणार आहे. 2 पाय इज अ कॉन्स्टंट, रेडियस देखील माहिती आहे. आता हा कंडक्शन करंट काढूया. तर आता EMI या टॉपिक मध्ये एक फॉर्म्युला आहे. ओके, दॅट इज, कुठला फॉर्म्युला आहे बघा, EMI या टॉपिक मध्ये करंट प्रोड्युस्ड व्हेन अ कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू AC सोर्स चा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय बघा, करंट प्रोड्युस्ड व्हेन a capacitor is connected, current produced when capacitor is connected to AC source, alternating source. AC चा फुल फॉर्म काय आहे, अल्टरनेटिंग करंट सोर्स. बघा, एक कॅपॅसिटर AC सोर्सला जोडला तर किती करंट प्रोड्यूस होतो, तर त्या करंटचा फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू V डिवायडेड बाय XC असा फॉर्म्युला आहे. म्हणजे जसं आपला ओहम्स लॉ आहे ना, I इज इक्वल टू V बाय R, त्याच्यावरूनच हा फॉर्म्युला, म्हणजे त्याला सिमिलरच हा फॉर्म्युला आहे. I इज इक्वल टू V बाय R ऐवजी I इज इक्वल टू V बाय XC आहे. आणि XC म्हणजे काय, अपोजिशन प्रोड्युस्ड बाय द कॅपॅसिटर असतं. म्हणजे जसं रेझिस्टन्स असतं ना तसं कॅपॅसिटरनं प्रोड्यूस केलेलं अपोजिशन असतं, त्याला XC असं म्हणतो. ओके, सो I इज इक्वल टू V बाय R ऐवजी I इज इक्वल टू V बाय XC असं लिहितो. XC ला काय म्हणतात माहितीये का, XC ला म्हणतात कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स असं म्हणतात. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय, इट इज सिमिलर टू द रेझिस्टन्स. परंतु तो कोणी रेझिस्टन्स प्रोड्यूस केलेला असतो, कॅपॅसिटरनं प्रोड्यूस केलेला रेझिस्टन्स असतो. ओके, सो फी डिवायडेड बाय, हा XC चा फॉर्म्युला आहे, हा देखील स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1/ω इंटू C. ओके, सो फी इंटू ओमेगा इंटू C हा काय येणार आहे, फॉर्म्युला येणार आहे, दॅट इज करंट प्रोड्युस्ड व्हेन कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू AC सोर्स. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवूया म्हणजे आपल्याला हा कंडक्शन करंट मिळेल.
कंडक्शन करंट म्हणजे काय? व्हेन कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू एसी सोर्स, सर्किट मध्ये प्रोड्यूस झालेला करंट, इट इज कंडक्शन करंट. आता फी ची व्हॅल्यू किती दिली? व्होल्टेज 2 व्होल्ट दिलेला आहे. ओमेगा म्हणजे 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी असतं इंटू कॅपॅसिटी. ओके, सो फी इंटू ओमेगा म्हणजे 2 पाय एफ इंटू सी. सो हा कंडक्शन करंट येणार आहे. फी किती आहे? 2 आहे, इंटू 2 इंटू पाय इंटू फ्रिक्वेन्सी किती दिले? 50 किलो हर्ट्ज आहे. 50 किलो म्हणजे 50 इंटू 10⁻³ हर्ट्ज. आणि कॅपॅसिटी किती ही झाली फ्रिक्वेन्सी. आणि कॅपॅसिटी किती दिली? 10 मायक्रोफॅरेड आहे. 10 मायक्रो मीन्स 10⁻⁻6 फॅरेड. सो कंडक्शन करंट एवढा येणार आहे. म्हणजे 50 इंटू 2 केलं तर 100 होणार. म्हणजे 2 पाय तर ऍज इट इज राहणार आहे. 2 पाय इंटू 10 ची पॉवर. बघा, ओके, हे 2 पाय फक्त सेपरेट ठेवूया, बाकीच्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करूया. 2 पाय ऍज इट इज. 2 इंटू 50 म्हणजे 100. 100 म्हणजे 10⁻². 10⁻² आणि 10⁻³ म्हणजे 10⁻5. 10⁻5 इंटू 10 म्हणजे 10⁻6. 10⁻6 आणि 10⁻⁻6 कॅन्सल. म्हणजे कंडक्शन करंट येणार आहे दॅट इज 2 पाय. 2 पाय इज द कंडक्शन करंट. आता आपल्याला माहित आहे की जेवढा कंडक्शन करंट असतो तेवढाच काय असतो? डिस्प्लेसमेंट करंट असतो. ओके, जेवढा कंडक्शन करंट असतो तेवढाच काय असतो? डिस्प्लेसमेंट करंट असतो. सो देअरफॉर डिस्प्लेसमेंट करंट ID इज इक्वल टू काय येणार आहे? IC येणार आहे. सो ID देखील काय येणार आहे? 2 पाय एम्पियर येणार आहे. एम्पियर. आता करंट मिळाला, आता मॅग्नेटिक फील्ड काढायचं. सो देअरफॉर मॅग्नेटिक field produced by displacement current, therefore magnetic field produced by displacement current, magnetic field produced by displacement current ते किती येणार आहे? B is equal to μ0 into displacement current divided by 2 pi into radius. सो μ0 ची व्हॅल्यू किती आहे? 4 पाय इंटू 10⁻⁻7. हे झालं μ0 म्हणजे परमिएबिलिटी ऑफ द व्हॅक्यूम ची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻⁻7. डिस्प्लेसमेंट करंट आहे दॅट इज 2 पाय. ओके, डिस्प्लेसमेंट करंट आहे दॅट इज 2 पाय. त्याच्यानंतर डिवायडेड बाय 2 पाय इंटू आर. डिस्टन्स आर किती आहे? दॅट इज आर म्हणजे रेडियस ऑफ द प्लेट. ती किती दिले? 10 सेंटीमीटर दिले. 10 सेंटीमीटर म्हणजे 10 इंटू 10⁻⁻². मग आता बघा, 2 पाय कॅन्सल. ओके, 2 पाय कॅन्सल. काय राहणार बघा? 4 पाय ऍज इट इज राहणार इंटू 10⁻². न्यूमरेटरला -7 आहे आणि डिनॉमिनेटरला -1 आहे. ओके, 10⁻⁻7 हा न्यूमरेटर आहे. डिनॉमिनेटरला 10 इंटू 10⁻⁻² म्हणजे 10⁻⁻1. ते 10⁻⁻1 वर केल्यानंतर 10⁻+1 होणार. 10⁻+1 आणि 10⁻⁻7 म्हणजे 10⁻⁻6 टेस्ला. ओके, एवढं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे. त्याचबरोबर एनसीईआरटी बुक मधला आणखी एक क्वेश्चन आपण इथं बघूया. फिगर शोज ए capacitor made up of two circular plate, each of radius 12 centimeter and separated by 5 centimeter. The capacitor is being charged by external source, which is not shown in the figure. The charging current is constant and is equal to 0.15 ampere. Calculate capacitance and rate of change of potential difference between the plates. Obtain displacement current across the plates. Is the Kirchhoff's first rule valid at each plate of the capacitor? Explain. तर आता याच्यामध्ये गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिले बघा. ओके, each plate is made up of radius. Radius of each plate is given. This is the radius and this radius is given as 5 centimeter.
आफ्टर दॅट इट इज चार्ज्ड बाय एक्सटर्नल सोर्स. चार्जिंग करंट म्हणजेच कंडक्शन करंट, म्हणजे इकडून प्लेटला येणारा जो करंट आहे कंडक्शन करंट. ओके, या दोन प्लेटच्या मध्ये कुठला करंट असणार आहे? फ्रॉम वन प्लेट टू अनदर प्लेट देर इज अ डिस्प्लेसमेंट करंट. ओके, आयडी. तर इथं चार्जिंग करंट म्हणजेच कंडक्शन करंट दिलेला आहे, दॅट इज 0.15 एम्पियर. 0.15 एम्पियर. ओके, द टू प्लेट्स आर सेपरेटेड बाय 5 सेंटीमीटर, हे देखील दिलेलं आहे. सॉरी, रेडियस दिले 12 सेंटीमीटर. सॉरी, रेडियस दिले 12 सेंटीमीटर. आणि दोन प्लेट मधलं सेपरेशन जे आहे त्याला आपण काय म्हणतो? डी असं म्हणतो. डी इज गिवन ॲज 5 सेंटीमीटर. तर पहिली गोष्ट म्हणजे कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. आता कॅपॅसिटीचा फॉर्म्युला कॅपॅसिटन्स या टॉपिक मध्ये आहे, दॅट इज ए एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. ओके, कॅपॅसिटी इज गिवन बाय फॉर्म्युला ए इंटू एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी असतो. ए म्हणजे एरिया ऑफ इच प्लेट, एप्सिलॉन नॉट म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द व्हॅक्यूम आणि डी म्हणजे सेपरेशन बिटवीन द प्लेट्स. तर कॅपॅसिटी बघा, एरिया ऑफ इच प्लेट म्हणजे पाय इंटू आर स्क्वेअर येणार आहे. पाय इंटू आर स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे? 2 इंटू 10⁻², कारण ती 12 सेंटीमीटर रेडियस दिले ना, त्याचा स्क्वेअर. एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू असते 8.85 इंटू 10⁻12. व्हॅल्यू ही पार्ट पाहिजे तुम्हाला. डिवायडेड बाय सेपरेशन बिटवीन द प्लेट दिलेला आहे 5 सेंटीमीटर, दॅट इज 5 इंटू 10⁻² मीटर. ओके, हे केल्यानंतर आपली कॅपॅसिटी जी येणार आहे ते कॅपॅसिटी किती येते बघा. ही व्हॅल्यू येते, दॅट इज 8 इंटू 10⁻12. 8 इंटू 10⁻12 युनिट कॅपॅसिटीचं काय असतं? फॅरेड. सो दिस इज द कॅपॅसिटी. ओके, आता याच्यानंतर आणखी एक गोष्ट याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट केली, रेट ऑफ चेंज ऑफ कॅल्क्युलेट करायला सांगितले, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, आता हा रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करता येईल बघा. तर आपल्याला माहिती आहे की इथं जेवढा कंडक्शन करंट असतो तेवढाच डिस्प्लेसमेंट करंट असतो. सो डिस्प्लेसमेंट करंट इथं किती येणार बघा. डिस्प्लेसमेंट करंट दॅट इज आयडी इज इक्वल टू काय येणार आहे? आयसी येणार आहे. डिस्प्लेसमेंट करंट आयडी इज इक्वल टू आयसी येणार आहे. सो डिस्प्लेसमेंट करंट आयडी इज इक्वल टू आयसी ची व्हॅल्यू किती दिली? 0.15 एम्पियर. हा डिस्प्लेसमेंट करंट झाला. आणि कॅपॅसिटर मध्ये डिस्प्लेसमेंट करंटचा फॉर्म्युला काय असतो? कॅपॅसिटर मध्ये डिस्प्लेसमेंट करंटचा हा फॉर्म्युला आपण थेरी मध्ये बघितलाय की डिस्प्लेसमेंट करंट इन कॅपॅसिटर आयडी इज इक्वल टू काय असतं? सी डीफी बाय डीटी असतं, बरोबर आहे ना. सी डीफी बाय डीटी हा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट करंट इन द कॅपॅसिटरचा. याच्यावरून आता हे डीफी बाय डीटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्होल्टेज आहे किंवा रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स आहे, आणि तेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स किती येणार बघा. दॅट इज डीफी बाय डीटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट करंट डिवायडेड बाय काय येणार आहे? कॅपॅसिटी येणार आहे. आणि डिस्प्लेसमेंट करंट दिलेला आहे 0.15 आणि कॅपॅसिटी आपण कॅल्क्युलेट केली आहे 8 इंटू 10⁻12. सो देअरफॉर डीफी बाय डीटी ची फायनल व्हॅल्यू हे कॅल्क्युलेशन करूया. ही व्हॅल्यू येते, दॅट इज 1.875 इंटू 10⁻10 व्होल्ट पर सेकंड. 1.875 इंटू 10⁻10 व्होल्ट पर सेकंड. याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, ऑब्टेन डिस्प्लेसमेंट करंट अक्रॉस द प्लेट. म्हणजे हे ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. डिस्प्लेसमेंट करंट इज ऑलवेज इक्वल टू द कंडक्शन करंट असतो, दॅट इज 0.15 एम्पियर. इज किर्चॉफ्स फर्स्ट रूल व्हॅलिड ऍट ईच प्लेट ऑफ द कॅपॅसिटर एक्सप्लेन. आता किर्चॉफ्स फर्स्ट रूल काय आहे? एखाद्या जंक्शनला, एखाद्या प्लेटला जेवढा करंट येतोय तेवढाच करंट निघून जातोय. आता हा जो रूल आहे इथं डिस्प्लेसमेंट करंट कन्सिडर केल्यामुळं फॉलो होणार आहे. ओके, सो किर्चॉफ फर्स्ट रूल इज व्हॅलिड ऍट ईच प्लेट. कारण लक्षात घ्या, कंडक्शन करंट किती येतो इथं? 0.15 एम्पियर. आणि डिस्प्लेसमेंट करंट किती निघून जातो इथं? 0.15 एम्पियर. म्हणजे इथं कंटिन्युटी काय करते? ओबे करते. म्हणजे केसीएल किर्चॉफ फर्स्ट रूल जो आहे तो फर्स्ट प्लेटला ओबे होतो. सेकंड प्लेटला देखील बघा, प्लेटमधून बाहेर जाणारा करंट जो आहे तो 0.15 एम्पियर आहे, दॅट इज कंडक्शन करंट. आणि प्लेट कडे येणारा जो करंट, आत येणारा करंट म्हणजे डिस्प्लेसमेंट करंट आहे, दॅट इज 0.15 एम्पियर. अँड देअरफॉर किर्चॉफ फर्स्ट रूल इज
ऑल्सो ओबेड ऍट सेकंड प्लेट ऑल्सो. डिस्प्लेसमेंट करंटशी रिलेटेड एनसीईआरटी मधला आणखी एक क्वेश्चन इथं आहे बघा. अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर मेड अप ऑफ सर्क्युलर प्लेट each of radius r is equal to 6 centimeter. Radius of each plate is given as 6 centimeter. Has capacitance, capacity दिली आहे 100 picofarad. Pico means 10 raised to minus 12 farad. The capacitor is connected to 230 volt AC supply. म्हणजे इथं जे व्होल्टेज आहे ते किती आहे 230 व्होल्ट आहे. इट इज एसी सप्लाय अँड अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे याचं ओमेगा दिलेलं आहे. ओमेगा किती दिलेलं आहे 300 रेडियन पर सेकंड दिलाय. व्हॉट इज आरएमएस व्हॅल्यू ऑफ कंडक्शन करंट. कंडक्शन करंट म्हणजे प्लेटला सप्लाय होणारा कंडक्शन करंट किती असणार आहे. आरएमएस व्हॅल्यू त्याची काढायला सांगितली. आता इन when a capacitor is connected to AC circuit, कंडक्शन करंटचा फॉर्म्युला काय असतो बघा. when capacitor is connected to AC source कंडक्शन करंट किंवा त्यालाच काय म्हणणार आपण आरएमएस करंट, आरएमएस कंडक्शन करंट दॅट इज I इज इक्वल टू, त्याला IC म्हणूया किंवा IRMS म्हणूया. IRMS इज इक्वल टू VRMS डिवायडेड बाय XC. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे सिमिलर टू ओहम्स लॉ आहे, कारण करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स असतं. फक्त इथं कॅपॅसिटर असल्यामुळे रेझिस्टन्स नसणार आहे, तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असणार आहे. याला काय म्हणतो आपण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ओके, म्हणजे फक्त एसी ला फक्त कॅपॅसिटर जोडलेला असेल तर करंट काढायचा हा फॉर्म्युला I इज इक्वल टू V बाय XC. सो IRMS इज इक्वल टू VRMS किती VRMS ऍज इट इज लिहूया. VRMS डिवाइडेड बाय XC चा फॉर्म्युला असतो 1 अपॉन ओमेगा C. म्हणजे ओमेगा C वर जाऊन मल्टिप्लाय होणार आणि IRMS येणार आहे दॅट इज VRMS इंटू ओमेगा C येणार आहे. सो IRMS ची व्हॅल्यू याच्यावरून कॅल्क्युलेट करू शकतो आपण. VRMS किती दिलेला आहे 230 व्होल्ट म्हणजे एसीचं व्होल्टेज. VRMS म्हणजे काय एसीचं दिलेलं व्होल्टेज. 230 व्होल्ट एसी म्हटलंय ना, तेच VRMS असतं. ओमेगा म्हणजे 300 रेडियन पर सेकंड आणि कॅपॅसिटी किती दिली 100 पिकोफॅरड म्हणजे 10 raised to minus 12. ओके, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर किती येते बघा. हे आन्सर येतं 6.9 इंटू 10 raised to minus 6 एम्पियर. ओके, सो या पद्धतीनं आरएमएस व्हॅल्यू ऑफ कंडक्शन करंट आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यानंतर इज द कंडक्शन करंट इक्वल टू डिस्प्लेसमेंट करंट. आता आपल्याला माहित आहे की जेवढा कंडक्शन करंट असतो तेवढाच दोन प्लेटच्या मध्ये काय असतो डिस्प्लेसमेंट करंट असतो ID. सो देअरफॉर इथं डिस्प्लेसमेंट करंट येणार आहे डिस्प्लेसमेंट करंट ID इज इक्वल टू काय येणार आहे कंडक्शन करंट. आणि इथं कंडक्शन करंट म्हणजेच काय आहे आरएमएस करंट आहे. तर इथं डिस्प्लेसमेंट करंटची आरएमएस व्हॅल्यू येणार आहे 6.9 इंटू 10 raised to minus 6 एम्पियर. ओके, याच्यानंतर नेक्स्ट दॅट इज डिटरमाइन एम्प्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड at the point of 3 centimeter from the axis. ओके, 3 centimeter from the axis. आता बघा मागच्या एका प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलेलं होतं की डिस्प्लेसमेंट करंट काय होतो प्लेटच्या पूर्ण एरियावर डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. ओके, म्हणजे इथं जो डिस्प्लेसमेंट करंट आलाय 6.9 इंटू 10 raised to minus 6 एम्पियर. लक्षात घ्या 6.9 इंटू 10 raised to minus 6 एम्पियर. हा जो करंट आहे तो किती एरियावर असणार आहे पाय इंटू कॅपिटल R स्क्वेअर म्हणजे पूर्ण प्लेटच्या एरियावर असणार आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे ऍट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम द ऍक्सिस. आता आणखी एक महत्वाची गोष्ट इथं कॅल्क्युलेट करावं लागेल. ही झाली आरएमएस व्हॅल्यू, डिस्प्लेसमेंट करंटची आरएमएस व्हॅल्यू.
मॅक्सिमम व्हॅल्यू किती येणार बघा. तर EMI टॉपिक मध्ये आपण बघितलंय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये. तर ही झाली डिस्प्लेसमेंट करंटची RMS व्हॅल्यू. सो डिस्प्लेसमेंट करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू काय येणार आहे. डिस्प्लेसमेंट करंट मॅक्सिमम व्हॅल्यू ती पण काढावी लागेल ऍक्च्युली, कारण त्याच्याशिवाय मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड काढता येणार नाही. डिस्प्लेसमेंट करंट मॅक्सिमम व्हॅल्यू येणार आहे दॅट इज ID मॅक्स लिहितो असं. ID मॅक्स इज इक्वल टू √2 टाइम्स ID RMS म्हणजे डिस्प्लेसमेंट करंटची RMS व्हॅल्यू. ऍक्च्युली हे रिलेशन कुठून आलेलं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा अल्टरनेटिंग करंट या टॉपिक मधून आलेलं आहे. ओके, तर मॅक्सिमम व्हॅल्यू असते RMS व्हॅल्यूच्या √2 टाइम्स. म्हणजे RMS व्हॅल्यूला √2 न मल्टिप्लाय केलं की मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते. ही मॅक्सिमम व्हॅल्यू पण इथं काढून घेऊया. ओके, सो डिस्प्लेसमेंट करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे दॅट इज ID मॅक्स इज इक्वल टू √2 टाइम्स 6.9 into 10⁻⁻⁶ ओके एम्पियर. आता पुन्हा एकदा बघा, सपोज ही प्लेट आहे, या ही एक प्लेट आहे लेफ्ट हँड साइडला, दुसरी ही समोर प्लेट आहे. आता हा जो डिस्प्लेसमेंट करंट असतो तो प्लेटच्या पूर्ण एरिया मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला असतो फ्रॉम टॉप एंड टू द बॉटम एंड. आणि मॅग्नेटिक फील्ड आपल्याला कुठं काढायला सांगितलंय ऍट 3 सेंटीमीटर, म्हणजे ऍक्सिस पासून 3 सेंटीमीटर पर्यंत. म्हणजे टोटल डिस्टन्स किती आहे प्लेटचं, टोटल रेडियस किती आहे दॅट इज 6 सेंटीमीटर आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणचं आपल्याला म्हणजे 3 सेंटीमीटरचं मॅग्नेटिक फील्ड काढायला सांगितलंय. मग आता 6 सेंटीमीटरला एवढा करंट, तर 3 सेंटीमीटरला किती हा करंट काढावा लागणार आहे. म्हणजे बघा √2 into 6.9 into 10⁻⁻⁶ एवढा करंट किती एरियाला येणार आहे. पाय इंटू 6 स्क्वेअर, कारण एरियाचा फॉर्म्युला पायर स्क्वेअर असतो ना. पाय इंटू 6 स्क्वेअरला एवढा करंट येणार आहे. तर पाय इंटू 3 सेंटीमीटर स्क्वेअरला किती करंट डिस्प्लेसमेंट करंट तो आपल्याला अगोदर काढून घ्यावा लागेल आणि त्याच्यावरून मग मॅग्नेटिक फील्ड काढावं लागणार आहे. सो देअरफॉर डिस्प्लेस म्हणजे हे डिव्हिजन करूया. ID डिवाइडेड बाय √2 into 6.9 into 10⁻⁻⁶ इज इक्वल टू, म्हणजे डिव्हिजन करूया, पाय पाय गेट कॅन्सल, 3 चा स्क्वेअर किती होणार आहे 9 आणि 6 चा स्क्वेअर किती येणार आहे 36, दॅट इज 1/4 येणार आहे. त्याच्यामुळं डिस्प्लेसमेंट करंट येणार आहे तर म्हणजे तेवढ्या एरिया मधला 3 सेंटीमीटर पर्यंतचा फक्त डिस्प्लेसमेंट करंट येणार आहे √2 into 6.9 into 10⁻⁻⁶ डिवायडेड बाय 4 होणार आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती RHS ला फक्त घेतलेली आहे. हा डिस्प्लेसमेंट करंट झाला. म्हणजे हा डिस्प्लेसमेंट करंट इन 3 सेंटीमीटर येणार आहे फक्त. 3 सेंटीमीटर एरिया मधला डिस्प्लेसमेंट करंट. ओके, इंटू √2 डिवायडेड बाय 4. म्हणजे हे आन्सर येतं दॅट इज 2.439 किंवा 2.44 इंटू 10⁻⁻⁶ एम्पियर. 2.44 इंटू 10⁻⁻⁶ एम्पियर. मग आता मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. सो देअरफॉर मॅग्नेटिक फील्ड ऍट 3 सेंटीमीटर, मॅग्नेटिक फील्ड ऍट 3 सेंटीमीटर इज, कसं काढणार आहे, मॅग्नेटिक फील्डचा स्टँडर्ड फॉर्म्युला μ0 इंटू I डिवायडेड बाय 2 पाय इंटू ते डिस्टन्स. ओके, सो μ0 ची व्हॅल्यू असते 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. करंट आहे 2.44 इंटू 10⁻⁻⁶ डिवायडेड बाय 2 पाय इंटू डिस्टन्स किती ते 3 सेंटीमीटर ना, 3 इंटू 10⁻⁻² मीटर. 2 पाय न 4 पायला डिवाइड केलं तर 2 राहिलं. ओके, सो 2 इंटू 2.44 म्हणजे 4.88 डिवायडेड बाय 3 होणार आहे. इंटू 10 ची पॉवर किती येणार बघा, -7 -6 म्हणजे -13, -13 बाय -2 म्हणजे -11. ओके, सो
सो 1.627 येणार into 10⁻⁻11 Tesla. So this is the final answer. Now one more question related to the displacement current. A parallel plate capacitor with the plate area A and separation D is charged by a constant current I. Consider a plane surface area A by 2 parallel to the plates displacement current through this area. बघा हा एक सिंपल क्वेश्चन आहे. So these are the two plates of the capacitor. This is the first plate, this is the second plate, and it is charged with current I. म्हणजे हा काय झाला तुमचा कंडक्शन करंट झाला IC. प्रत्येक प्लेटचा एरिया जो आहे तो A दिलेला आहे आणि सेपरेशन बिटवीन द प्लेट किती दिलेला आहे, D इज द सेपरेशन बिटवीन प्लेट्स. क्वेश्चन विचारलाय डिस्प्लेसमेंट करंट थ्रू दिस एरिया. म्हणजे A/2 एरिया म्हणजे कदाचित एवढा येणार आहे एरिया, बरोबर आहे ना. या एरिया मधला डिस्प्लेसमेंट करंट किती असेल असं विचारलं एवढ्या एरिया मधला. आता पुन्हा एकदा बघा, जेवढा कंडक्शन करंट असतो तेवढा डिस्प्लेसमेंट करंट असतो. सो डिस्प्लेसमेंट करंट, परंतु हा डिस्प्लेसमेंट करंट काय असतो, पूर्ण प्लेटच्या एरियामध्ये असतो. डिस्प्लेसमेंट करंट थ्रू ऑल एरिया, थ्रू ऑल एरिया ऑफ द प्लेट. ऑल एरिया म्हणजे कॅपिटल ए, दॅट इज इक्वल टू काय असतं, IC असतं. म्हणजेच किती येणार आहे, I येणार आहे. आता बघा पुन्हा एकदा इथं कन्सेप्ट काय वापरायची आहे, तर A एवढ्या एरियासाठी डिस्प्लेसमेंट करंट किती असणार आहे, I असणार आहे. तर आता हा एरिया किती घ्यायचा आहे आपला, A/2 घ्यायचा आहे. तर A/2 एरियाला करंट किती, डिस्प्लेसमेंट करंट किती. तर डायरेक्टली एरिया हाफ झाला तर करंट देखील काय होणार आहे, हाफ होणार आहे. अँड देअरफॉर डिस्प्लेसमेंट करंट इन द एरिया A/2 काय येणार आहे, I/2. व्हेरी सिंपल आन्सर. म्हणजे पूर्ण एरियाला करंट A असेल तर हाफ एरियाला किती येणार आहे, हाफ येणार आहे, दॅट इज I/2. म्हणजे नेहमी कन्सेप्ट लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट करंट काय असतो, दोन्ही प्लेटच्या मधला जो सगळा एरिया आहे ना त्या सगळ्या एरियावर डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. म्हणजे इकडून 10 एम्पियर सपोज करंट आला तर 10 एम्पियर करंट काय होणार आहे, प्लेटच्या वरच्या टोकापासून प्लेटच्या खालच्या टोकापर्यंत सगळ्या एरियामध्ये तो डिस्ट्रीब्यूट झालेला असणार आहे. टोटल करंट I. ओके, मग कमी एरिया मधला करंट काढायचा असेल, कमी एरिया मधला करंट देखील काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके, या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकताय. ओके, तर हे डिस्प्लेसमेंट करंटचे एवढे स्टँडर्ड क्वेश्चन काही आहेत जे NCERTच्या बुक मधले आहेत. ओके, एवढे क्वेश्चन व्यवस्थित प्रिपेअर केला तर याच्या पलीकडचा कुठलाही नीट किंवा JEE मध्ये डिस्प्लेसमेंट करंटशी रिलेटेड क्वेश्चन येऊ शकत नाही. ठीक आहे, तर हे काही स्टँडर्ड क्वेश्चन्स आहेत, ते थोडेसे रिपीट करून काय करा, हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके, हे रिपिटेशन केल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला प्रॉब्लेम लक्षात राहतील कसे सॉल्व्ह करायचे. ओके, प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे याची मेथडॉलॉजी लक्षात ठेवा. ओके.